आज आहे बैलपोळा। तुझ्या हसण्यात बोल मंजिर कानात, तुझ्या काजळात। बैलपोळा म्हटल्यावर आम्ही बैल गावातून फिरून देवाला प्रदक्षिणा घालून आणल्यानंतर त्यांची पूजा केली जाते। तर बघू शकता आम्ही आता बैलाला निवेद देण्यासाठी शेतामध्ये आलेलो आहे। श्रीजाची आजी, आजोबा, श्रीजाची आई आणि मी, आम्ही सर्वजण बैलाची पूजा करण्यासाठी शेतामध्ये आलो। हा आहे बैल बारशा। हा इतका भित्रा बैल आहे की कोणाला जवळ येऊ देणार नाही। आणि त्याच्या बाजूला आहे तो म्हणजे हा काजळ्या। हा थोडा शांत आहे पण कामाला पण इतका जबरदस्त आहे की विचारायचं कामच नाही। ही बैलाची आहे आमची जोडी। आता तयारी चालली आहे बैलाला निवेद चारण्याची। आता दिवा वगैरे पेटवणं चालू आहे। अगोदर बैलाचे समोरचे पाय धुवून पाठीमागचे पायावरती पाणी टाकलं जातं आणि नंतर त्यांना हळद कुंकू लावलं जातं। माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी। आता श्रीजाला टिकला लावली आई, कुंकू लावलं तिला तर बघा कशी बघायली। तोंडात बोट मात्र सुरूच आहे। नेमकं काय करायचं म्हणून हे काय तिला असं कळत नव्हतं नेमकं काय चाललंय यांचं। आता बघू शकता आम्ही इथं फोटो काढलेले आहेत, इथं व्हिडिओ शूट केलेत कारण हे आपल्या शेतातला नजारा आहे। बघू शकता आजूबाजूला आम्ही फुलाचे, फळाचे असे भरपूर शेतामध्ये झाडं लावलेली आहेत। ते पाठीमागे दिसत आहे आपल्याला ते चिकूचं झाड आहे, त्याच्या बाजूला जांभळीचं झाड आहे आणि एकदम पाठीमागे आहे ते आहे बदामीचं झाड आहे। संत्र्याची झाडं आहेत, काही मोसंबीचे आहेत, फणसचे आहेत, सेबचे पण लावलेले आहेत, केळीचे पण आहेत, जांबाचे आहेत। असे भरपूर प्रकारचे फळाचे झाडं 1-2 किंवा 4-5 आंब्याचे काही असे भरपूर असे झाडं आम्ही शेतामध्ये लावलेले आहे, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये पक्षी हे तर येऊन थांबतील सावलीला, पण माणसाला देखील
सावलीला थांबण्यासाठी थोडासा आसरा राहील, झाडाच्या सावलीखाली माणूस बसू शकेल या उद्देशाने झाडे लावलेली आहेत. त्याचबरोबर आली तर फळं देखील तर 100% आपल्याला खायला तर भेटतच आहे. कारण आता हे जे संत्र्याचे मोसंबीचे लावलेले आहेत त्यांना यायला सुरुवात झालेली आहे. आता केळीला पण जे फळं आहे ते यायला सुरुवात झालेली आहेत. आंबे तर भरपूर खाल्ले आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये. आता बघू शकता पाठीमागं संत्र्याचे झाड आहे, त्याच्या बाजूला मोसंबीचे झाड आहे. म्हणजे झाड लावणं ही काळाची गरज आहे. आपण तर खाऊच, पण विकत घेतल्यापेक्षा हे आपण स्वच्छ आणि नॅचरल हे फळं आपण बिना केमिकलचे आपण खाऊ शकतो. त्या उद्देशाने आपण शेतामध्ये झाडे लावलेली आहेत. आता बघू शकता ही मोसंबीची झाड आहे. या मोसंबीला पण असे भरपूर प्रमाणामध्ये मोसंबी आलेले आहेत. अशा प्रकारे आम्ही बैलपोळा सण साजरा केलेला आहे.